प्रांजल प्रमोद गरुड आहे. माझ्या शाळेचे नाव कल्याणी पब्लिक स्कूल बेलसर. माझ्या नाट्यछटेचे नाव अहिल्याबाईचा शेवटचा संदेश. नारी शक्तीचा जोम, नारी शक्तीचा जोम, जनतेसाठी जे तिचे काम. अहिल्याबाई राजमाता जिजाऊ यांना शतशत प्रणाम. आज माझे केस पांढरे झाले आहेत, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत, पण आजही माझे मन तितकेच रूढ आहे. मी अहिल्या, मालव्याची राणी नव्हे, माझ्या प्रजेची आई. लोक मला पुण्यश्लोक म्हणतात, पण मी त्या नावासाठी जगले नाही. मी जगले ते फक्त माझ्या प्रजेसाठी. माझ्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख जास्त आले. पती गेले, मुलगा गेला, अनेक आप्तस्वकीय माझ्यापासून दूर गेले. मला वाटलं होतं सर्व काही संपलं, पण तेव्हाच मला जाणवलं स्वतःसाठी जगणं सोपं असतं, पण इतरांसाठी जगणं हेच खरं आयुष्य असतं. मी अश्रू पुसले आणि सिंहासनावर बसले. सिंहासनावर बसताना मी स्वतःला राणी समजले नाही, मी स्वतःला माझ्या प्रजेची सेविका समजले. राज्य चालवताना मी एक गोष्ट कधीच विसरले नाही, ते म्हणजे न्याय. गरीब असो वा श्रीमंत, शेतकरी असो वा सरदार, माझ्या दरबारात सर्व समान होते. कारण न्याय विकत घेता येत नाही, तो फक्त दिला जातो. मी अनेक मंदिरे बांधली, घाट बांधले, विहिरी, धर्मशाळा उभारल्या, कारण मला माहीत होते राजवाडे राजा जिवंत असेपर्यंत टिकतात, पण त्यांनी जनतेसाठी केलेली सेवा शतकानुशतके जिवंत राहते. आज मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर उभी आहे. माझ्या हातात ना तलवार ना राजदंड, पण माझ्याकडे एक अमूल्य ठेवा आहे. अनुभवाचाच म्हणून मी पुढच्या पिढीला एक संदेश देऊन जाते. सत्ता मिळाली तर अहंकार करू नका, ज्ञान मिळालं तर दान करा, आणि अधिकार मिळाला तर त्याचा दुर्बलांच्या संरक्षणासाठी उपयोग करा. लक्षात ठेवा, राजा जो नसतो जो मोठ्या राजवाड्यात राहतो, राजा जो नसतो जो मोठ्या राजवाड्यात राहतो. जर माझी आठवण ठेवायची असेल तर माझा पुतळा उभारू नका. माझ्यासारखा न्याय करा, माझ्यासारखी सेवा करा, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं स्मारक असेल. आज माझं आयुष्य संपेल, पण न्याय आणि मानवतेचा मार्ग कधीच संपू नये, हीच माझी शेवटची इच्छा, हीच